संपूर्ण मुंबईच नाही तर देशाच्या आर्थिक राजधानीचं भवितव्य अवलंबून असलेला दक्षिण मुंबईचा परिसर. सर्व शासक, प्रशासक, नेते, उद्योजक, व्यापारी, श्रीमंतांचं राहण्याचं ठिकाण, नॅशनल इंटरनॅशनल कंपन्या, हॉटेल्स, बँकांची मुख्यालय, हे सर्व चित्र तुमच्या डोळ्यासमोर उभं राहू शकतं. पण मध्यमवर्गीयांची दाट लोकसंख्या, चाळ संस्कृती, हिंदू मुस्लिम, गुजराती समाजासह विविध जातीचे आणि धर्माचे लोक राहत असलेला दाटीवाटीचा परिसर म्हणजे दक्षिण मुंबई. ज्या वरळी विधानसभा मतदारसंघाचं आदित्य ठाकरे प्रतिनिधित्व करतात तो हाच मतदारसंघ. MIMचे वारिस पठाण विधानसभेला कधी काळी निवडून आले तो हाच मतदारसंघ. महायुतीत भाजपकडे सक्षम उमेदवार असतानाही एकनाथ शिंदेंनी भांडून घेतलेला हाच मतदारसंघ. प्रतिष्ठेची लढाई ज्या मतदारसंघांमध्ये होणार त्यातला एक मतदारसंघ हाच तो दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघ, जिथे उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांची प्रतिष्ठा पणाला लागली. तिसऱ्यांदा लोकसभेच्या रिंगणात आहेत अरविंद सावंत, तर दुसरीकडे वादग्रस्त यामिनी जाधव. काय घडतंय आणि काय घडणार आहे या मतदारसंघात सविस्तर जाणून घेणार आहोत लोकसभेचा रणसंग्राम या आमच्या विशेष मालिकेत. पेचात अडकलेला मतदारसंघ अशी 2024च्या निमित्तानं नवी ओळख झालेला हा दक्षिण मुंबईचा मतदारसंघ. कारण महायुतीचा इथला उमेदवार कोण असणार याची उत्कंठा लागून राहिली होती कित्येक दिवस. महाविकास आघाडीतर्फे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं अरविंद सावंत यांना उमेदवारी दिलेली आहे. महायुतीचं मात्र काही ठरत नव्हतं. भाजपला हा मतदारसंघ हवा होता, त्यांच्याकडे उमेदवार देखील सक्षम होता, पण एकनाथ शिंदे यांनी ही जागा आपल्याकडे घेतली आणि प्रतिष्ठेची केली. काँग्रेसचे 2 वेळा खासदार राहिलेले मिलिंद देवरा यांनी लोकसभा निवडणुकीच्या आधी काँग्रेस पक्षाचा हात सोडला. ते एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेमध्ये सामील झाले. उमेदवार जाहीर होण्याआधी कोणाकोणाची नावं चर्चेत होती, तर भाजपचे राहुल नार्वेकर असतील, मंगल प्रभात लोढा असतील, तिकडे शिंदेंच्या शिवसेनेचे मिलिंद देवरा असतील, ही सगळी नावं चर्चेत होती. त्यांनी तर प्रचाराला देखील सुरुवात केली होती. तर मध्यंतरीच्या काळामध्ये मनसेचे बाळा नांदगावकर यांचं देखील नाव समोर आलेलं होतं. अखेर शिक्कामोर्तब झालं ते यामिनी जाधव यांच्या नावावर. यामिनी जाधव या भाळखेळा मतदारसंघाच्या आमदार आहेत, तर मुंबई महापालिकेचे माजी स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या त्या पत्नी आहेत. भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी यशवंत जाधव यांच्यावरती आरोप केल्यानंतर त्यांची ईडी चौकशी सुरू झाली होती. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर जाधव दाम्पत्य एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलं, त्यामुळे त्यांच्या मागचा ईडीचा ससेमिरा काही प्रमाणात थांबल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. यामिनी जाधव या 2012 साली मुंबई महापालिकेमध्ये शिवसेनेच्या तिकिटावरती नगरसेविका म्हणून निवडून आल्या. महापालिकेत विविध समित्यांवरती त्यांनी काम केलं. भायखळा विधानसभा मतदारसंघ हा तसा मुस्लिम बहुल मतदारसंघ आहे. 2014 सालच्या विधानसभा निवडणुकीत या ठिकाणी MIMचे वारिस पठाण विजयी झाले होते, तर जिंकण्याचा चंग बांधलेल्या शिवसेनेनं 2019 साली विजय मिळवला. शिंदेंच्या बंडाच्या वेळी गुवाहाटीला जाणाऱ्या आमदारांच्या पहिल्या यादीत यामिनी जाधव यांचं नाव समोर. त्यांनी उद्धव ठाकरेंच्या कार्यशैलीवरती टीका केली. आपण आजारी असताना उद्धव ठाकरे किंवा ठाकरे परिवारातल्या कुणी देखील आपली साधी विचारपूसही केली नाही, असा आरोप त्यांनी ठाकरे परिवारावरती केला. ज्या विद्यमान खासदाराच्या विरोधात यामिनी जाधव लढत आहेत त्या अरविंद सावंत यांच्या देखील राजकीय कारकिर्दीवरती आता एक नजर टाकूया. साधारणपणे 1995 मध्ये अरविंद सावंत यांनी नोकरीला रामराम ठोकून पूर्ण वेळ शिवसेना पक्षाचं काम करायला सुरुवात केली. 1996 मध्ये ते विधान परिषदेवर आमदारपदी निवडून आले. 2010 मध्ये अरविंद सावंत यांनी शिवसेनेमध्ये
प्रवक्ते म्हणून बढती मिळवली. 2014 मध्ये अरविंद सावंत लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले. काँग्रेसचे तत्कालीन खासदार मिलिंद देवरा यांच्या विरोधात खरं तर विजय मिळवणं कठीण होतं. सातत्यानं या ठिकाणाहून काँग्रेसचा खासदार निवडून आलेला. आता अशा वातावरणामध्ये देवरांचा त्यांनी पराभव केला आणि तो देखील थोडका नाही तर तब्बल 1,20,000 मताधिक्यानं मिलिंद देवरांचा पराभव करून ते खासदार झाले. 2019 मध्ये पुन्हा त्यांनी या विजयाची पुनरावृत्ती केली. मिलिंद देवरांचा लाखांच्याच मताधिक्यानं त्यांनी पराभव केला. आता तिसऱ्यांदा ते मैदानात आहेत, पण समोर काँग्रेस नाहीये, तर कधी काळी आपल्याच पक्षातल्या सहकारी असलेल्या यामिनी जाधव आहे. दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघात 6 विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो. ग्राफिक्स बघूयात. मुंबादेवी विधानसभा मतदारसंघ, मलबार हिल विधानसभा मतदारसंघ, कुलाबा विधानसभा मतदारसंघ, वरळी विधानसभा मतदारसंघ, शिवडी विधानसभा मतदारसंघ आणि भायखळा विधानसभा मतदारसंघ. आता या 6 विधानसभा मतदारसंघातलं पक्षीय बलाबल देखील बघूयात. मुंबादेवी अमीन पटेल जे काँग्रेसचे आमदार आहेत, मलबार हिल मंगल प्रभात लोढा भाजप, त्यानंतर कुलाबा राहुल नार्वेकर भाजपातर्फे, त्यानंतर आदित्य ठाकरे आहेत वरळीतून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे, त्यानंतर शिवडीमधून कोण आहे अजय चौधरी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि यामिनी जाधव भायखळ्यातून शिवसेनेच्या शिंदे सेनेचे. पक्षीय बलाबल पाहता महाविकास आणि महायुती असं समासमान या ठिकाणी आपल्याला बलाबल दिसतंय. 2 जागा भाजपच्या वाट्याला आहेत, 1 शिंदे सेनेला आहे, 1 जागा काँग्रेसला आणि 2 ठाकरे सेना, असं हे पक्षीय बलाबल आहे. 2019च्या लोकसभेत शिवसेनेचे अरविंद सावंत दुसऱ्यांदा निवडून आले. त्यांनी काँग्रेसच्या मिलिंद देवरांचा लाखभर मतांनी पराभव केला. ग्राफिक्स बघा. दक्षिण मुंबईचा 2019 सालचा लोकसभेचा निकाल काय आहे? अरविंद सावंत शिवसेनेतर्फे होते, त्यांना 4,21,937 मतं पडलेली. तर त्यांच्या विरोधात काँग्रेसचे मिलिंद देवरा यांना 3,21,870 इतकी मतं पडलेली. या मतदारसंघामध्ये देवरा पितापुत्रांचं म्हणजेच पर्यायानं काँग्रेसचं वर्चस्व दिसून आलेलं आहे. मुरली देवरा सलग 3 टर्म म्हणजेच 1984 ते 1996 आणि 1998 ते 1999, तर त्यांचे पुत्र मिलिंद देवरा 2004 ते 2014 असे 2 वेळा खासदार राहिलेले आहेत. मध्ये 1996 ते 1998च्या दरम्यान भाजपच्या जयवंतीबेन मेहता इथल्या खासदार राहिल्या होत्या. बेरोजगारी, उद्योगांचा प्रश्न हा दक्षिण मुंबईमध्ये महत्वाचा आहे. मुंबईत मराठी तरुणांना रोजगार मिळवून देणं ही सध्याची गरज आहे आणि ही एक समस्या आहे. या परिसरामध्ये अनेक जुन्या चाळी आहेत, त्यांचा विकास करताना काही अडचणी समोर येऊ शकतात. यापैकी महत्वाचं म्हणजे मालक आणि भाडेकरू यांच्यातला वाद. हा वाद न्यायालयात गेलेला आहे, त्यामुळे निवडून येणाऱ्या उमेदवाराला त्यावरती काम करावं लागणार आहे. दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघ हा अतिशय दाट लोकवस्तीचा परिसर आहे आणि त्या अनुषंगानं जुन्या इमारतींच्या विकासाचा प्रश्न असेल, शिवडीतल्या बीडीडी चाळ पुनर्विकासाचा प्रश्न असेल, गिरण्यांच्या जमिनीचा प्रश्न असेल, हे सगळे जे मुद्दे आहेत ते दक्षिण मुंबईमध्ये महत्वाचे आहेत. कामाठीपुरासारख्या परिसरात रखडलेली क्लस्टर योजना हा देखील प्रश्न जो इथल्या स्थानिकांसाठी महत्वाचा आहे, तो सोडवणं देखील गरजेचं आहे. आता हे सर्व प्रश्न सोडवण्याचं आश्वासन उमेदवारांनी तर दिलेलं आहे. आता शिवसेना की शिवसेना ही निवड दक्षिण मुंबईकरांना करायची आहे आणि हाच कौल 4 जूनला स्पष्ट होणार आहे. हा व्हिडिओ आणि या व्हिडिओतली ही माहिती कशी वाटली ते कमेंट करून सांगा. या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. आमच्या फेसबुक, एक्स आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करा. धन्यवाद.